तर बघा किती छान बनवली भाजी आहे ना. आणि भाजी पण झालेली आहे पूर्ण आणि पाणी पण नाही का सुकलेलं आहे. नमस्कार, राधिका रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर नाही का आज आपण एक खास वेगळी रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला. तर कोणती दाखवणार आहे? तर आज नाही का रेसिपी आई बनवणार आहे. तर आई कोणती रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला? नमस्कार आई. नमस्कार. तर आज काय बनवायचं आहे आपल्याला? शेपूची भाजी. हां, तर बघा आज नाही का आई रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला कशा प्रकारे बनवतील काय. तर कढई ठेवलेली आहे ना. तर साहित्य काय काय घेतलं मग आई? शेपूची भाजी नेसून चिरून धुवून घेतली. हो, बरं किती मस्त नेसून घेतली आणि धुवून घेतली. मुगाची डाळ, हो, हे तिखट घेतलं, हळद, मीठ, लसूण, जिरं. तर हे साहित्य आपण वापरणार आहोत. आणि इकडं तेल टाकायचं सुरुवातीला. तर बघा आता नाही का कढई पण तापलेली आहे, तेल टाकून घेतलेलं आहे. लसूण टाकून घ्यायचं. हो, लसूण टाकलेलं आहे. लसूण होऊ द्यायचं. तर तुम्ही मला सांगितलं होतं की नाही का राधिका तू नाही का चांगली भांडी आण आणि रेसिपी चांगली बनव. रेसिपी बाकी तू छान बनवते आणि भांडी वगैरे मला आणायची. आता किचन सेट पूर्ण आणायचं. जिरं टाकून घ्यायचं. आता जिरं टाकून घ्यायचं. आता जिरं टाकून घेतलं आहे मी. तर आता लसूण आणि हे झालेलं आहे मस्त. आता गॅस मध्यम ठेवलेला होता. तर बघा ही कढई म्हटलं तर तुम्ही नाही का ही कढई नाही का आम्ही ऑनलाईन बनवलेली आहे. तुम्हाला हे टॅग म्हणजे प्रोडक्ट टॅग करणार आहे मी या व्हिडिओला. तर नक्की खरेदी करा. तर बघा आता तिखट टाकून घ्यायचं आणि नंतर हळद टाकून घ्यायची आणि नंतर मीठ टाकायचं. तर आता भाजी टाकायची. तर ही आहे शेपूची भाजी. तर आम्ही नाही का तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये चवळीची भाजी दाखवली होती. कोणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवती म्हणत की मला खूप कमेंट आले की तू छान बनवली आणि टोमॅटो वगैरे त्याच्यात वापरत नसतात. तर कसं आहे आपापल्या पद्धतीने बनवतात. मी वापरली होती. आणि याच्यात मुगाची डाळ टाकून घ्यायची. तर डाळ पण आम्ही नाही का 2 तास भिजू घातलेली होती. 2 तासामध्ये डाळ होऊन जातं. आणि याला एक जीव होऊ द्यायचं पूर्ण 5 मिनटं तरी. आणि तिखट वगैरे सर्व टाकून घेतलेलं आहे सुरुवातीलाच, हळद वगैरे. तर आता पूर्ण बघा भाजी पण किती छान दिसत आहे. आणि नंतर मीठ टाकायचं. आणि नंतर पातेल्यानं हे सोडायचं पाणी त्याच्यामध्ये. तर पाणी जास्त प्रमाणात नाही वापरायचं, मध्यममध्ये वापरायचं पाणी. म्हणजे जेणेकरून डाळ शिजली पाहिजे. डाळ शिजल्यावरच नाही का शेपूची भाजी पूर्ण होऊन जातं. अशीच करत जा आहे नाही भाजी. आणि कोणी हरभऱ्याची डाळ वापरतं का त्याच्यात? मुगाची डाळ. हां, हरभरा डाळ मुगाची. तर आम्ही पण मुगाच्या डाळीचीच केली आज. तर दुसरी डाळ वगैरे नाही वापरायची त्याच्यामध्ये. हो, तर याच्यामध्ये आता झाकण ठेवून दे आपण. आणि याला 5 मिनटं होऊ द्यायचं. जेणेकरून कसं आहे डाळ पण होतं आणि भाजी पण होऊन जातं. कोणत्याही भाजीला आपण एक वाफ काढूनच घेत असतो, कारण जेणेकरून भाजी पण छान होतं. तर व्हिडिओ कंटिन्यू बघत जा, तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला मिळतील. तर बघा किती छान बनवली भाजी आहे ना. आणि भाजी पण झालेली आहे पूर्ण आणि पाणी पण नाही का सुकलेलं आहे पूर्ण त्याचं. कशी झाली भाजी? चांगली छान झाली. तुम्ही पण बनवा मुगाची डाळ टाकून शेपूची भाजी. हो. तर बघा आई म्हणजे बनवलेले
आम्ही तर अशाच पद्धतीने बनवतो. हो. बरेच जण असेच बनवतात भाजी म्हटलं तर. ह्याच्यात कांदा वगैरे टोमॅटो वगैरे नाही वापरायचं, नाही, नाही. कारण त्याला वेगळीच चव येतं मग. वेगळीच चव येते. हो. तर भाजी आता झालेली आहे पूर्ण. हो. गॅस बंद कर. आता बघा प्लेटीत काढलेली आहे पूर्ण भाजी. बघा छान झाली भाजी पण. तुम्ही पण अशीच बनवा शेपूची भाजी. हो. छानपैकी झाली. तर बघा तुम्हाला अशीच व्हिडिओ पाहायला मिळतील, कारण आज निका आईने बनवलेली आहे भाजी, शेपूची भाजी डाळ टाकून. या शेपूची भाजी खाली हो. मुगाची डाळ टाकून केली. तर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला मिळतील. व्हिडिओला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि फॉलो देखील करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.